तिसरं, बऱ्याच वेळेस लोकांमध्ये काय मिथ्स असतो, मला IVF केलं म्हणजे ट्विन्सच होईल, ट्रिपलेटच होईल. आता ऍक्च्युअल कसं असतं की ट्विन्स आणि ट्रिपलेट होणं IVF मध्ये प्रमाण निश्चित जास्त असतं. कारण नॉर्मल ट्विन्सचं प्रमाण जे असते नॉर्मल प्रेग्नन्सी त्याच्यामध्ये साधारणतः 1-2% असतं, पण IVF मध्ये तेच प्रमाण 15 ते 20% असतं. त्याचं कारणही आहे. कारण काय असतं की समजा एखादा पेशंट आहे ज्याला आम्ही IVF करणार आहे, त्या IVF करत असताना त्याचा सक्सेस रेट वाढवायचा असतो आम्हाला, म्हणून आम्ही नॉर्मल जे काही ART गाईडलाईन्स त्याच्यानुसार आम्ही 2 गर्भ तयार केलेले असतात, जे की डे 5 चे असतात, क्वालिटी चांगली असते. ते गर्भपिशवीच्या गादीवर सोडलेले असतात 5व्या दिवशी, आणि ते गर्भ कधी कधी म्हणजे 30% वेळेस फेल्युअर मध्ये जातात, 30% वेळेस सिंगल राहतात, आणि 30% वेळेस ट्विन्स म्हणून कंटिन्यू होऊन जातात. आता कधी कधी ट्रिपलेट मागचं कारण असतं की एखाद्या पेशंटचा एकच गर्भ आहे, तो एक्स्ट्रा आहे, मग आम्ही अशा वेळेला तिसराही गर्भ सोडतो. कधी कधी काय होतं की क्लेवेज होऊन 2चे 3 होऊ शकतात. पण प्रॅक्टिकली जरी ट्विन्स असलं किंवा ट्रिपलेट असलं तरी त्याला आता सध्यामध्ये आम्ही एम्ब्रियो रिडक्शन नावाची एक प्रक्रिया असते, छोटी आणि सोपी प्रक्रिया असते. काय 1 दिवस पेशंटला ॲडमिट राहावं लागतं. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की एम्ब्रियो रिडक्शन म्हणजे काय की त्यातला आपण एक गर्भ साधारणतः 12 ते 14 आठवड्याच्या दरम्यान कमी करतो, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक गर्भ कंटिन्यू करू शकता, किंवा कधी कधी 3 असतील तर 2 कंटिन्यू करू शकता. म्हणजे त्या बाबतीतही आपण अगदी काही वेगळं काही मानण्याची गरज नाही. तिसरा पार्ट असतो की एक डॉक्टर तुम्हाला म्हणजे आता 2 मुली आहेत बाबा मला, मग आता मला IVF करायचं आहे, मी आता तुम्ही म्हणताय तेवढी फीस देतो आणि मला आता मुलगाच द्या. हा एक खूप कॉमन मिथ. पण PCPNDTचे रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत आणि भारतामध्ये स्ट्रिक्टली बॅन आहे. ही गोष्ट लिगली कुठंच होत नाही आणि कुणी करतच नाही. जरी तुम्ही कितीही पैसे दिले आणि काही झाले तरी ती गोष्ट आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो, या गोष्टीबद्दल चर्चाही करू नका, आणि ती इथं गोष्ट होतही नाही, आणि कुठलाही डॉक्टर तसं करतच नाही जरी पेशंटची जरी मानसिकता असली.